नमस्कार, मी सुजित. आपल्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत. माणिकडोह धरण हे जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठे धरण आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. याचबरोबर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडालेल्या 2 निजामकालीन वास्तू पाण्याबाहेर आल्या आहेत. या वस्तूंवर मोहम्मद पैगंबर यांची वचने आणि कुराणातील आयते शिलालेखाच्या स्वरूपात पाहायला मिळतात. तर पाहूयात आपला आजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांचा हा स्पेशल रिपोर्ट. जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणात बुडालेल्या राजूर आणि तेजूर गावांच्या परिघातील कुकडी नदी पात्रात असलेल्या 2 निजामकालीन वास्तू पाण्याबाहेर दिसू लागल्या आहेत. दगडी चिऱ्यात साकारलेल्या आणि कलाकुसरींची अतोनात रचना असलेल्या या वास्तू म्हणजे निजामकालीन मशिदी आहेत. पण या वास्तू माणिकडोहाच्या जलाशयात बुडीत अवस्थेत बरीच वर्ष राहिल्याने त्यांची बरीच पडझड झालेली दिसते. पुरातत्व वस्तूंची जतन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. जरी हे मंदिर हे मस्जिद धरणाच्या पाण्यात गेलं असलं तरी आज या ठिकाणी पाणी नाही म्हणून ही जागा मोकळी झालेली आहे. ही मस्जिद हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी पुरातत्व विभागाने किंवा संबंधित विभागाने याची पाहणी करून कशा प्रकारे हे मंदिर बांधलं होतं, ही मस्जिद बांधली होती, त्याची बांधण्याची पद्धत कशी होती हे पाहणं गरजेचं होतं. जुन्या काळातील हा ठेवा लोप पावत चालला आहे. जुन्या काळाचा एक संघ दगड आपण पाहू शकतो. याला कशा प्रकारे चिरा गेलेले आहेत. वास्तविक हे पाण्यामध्ये ही जागा पाण्यामध्ये हे मंदिर गेल्यामुळे कदाचित पाण्याचा परिणामही त्यावर झाला असेल आणि हे दगड हे चिरे दुबंगलेले आहेत. या वास्तूंवर मोहम्मद पैगंबर यांची वचने आणि कुराणातील आयते शिलालेखांच्या रूपात कोरलेली पाहायला मिळतात. धरणाचे पाणी आटल्याने अनेक वर्षानंतर या दोन्ही मशिदींचे अवशेष पूर्णतः पाण्याबाहेर आले असल्याचे येथे पाहायला मिळतात. संस्कृती कोणतीही असो, कोणताही धर्म असो, त्याचं जतन करणं आपलं काम आहे. दुर्दैवानं मात्र काही ठिकाणी ते होताना दिसत नाही. आपण आज ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी राजूर क्रमांक 1 या धरणाच्या कडेला ही जी वास्तू आहे, या वास्तूची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. याकडे मात्र शासनाच्या पुरातत्व विभागाचं लक्ष नाही. संस्कृती जतन करण्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न असला तरी ती जतन करण्यासाठी म्हणावा असा प्रयत्न होताना दिसत नाही. मुस्लिम शैली असलेली कलाकुसर आणि उर्दू भाषेतील शिलालेख येथे येणाऱ्यांचे चटकन लक्ष वेधून घेतात. महाराष्ट्राची संस्कृती जतन झाली पाहिजे एकीकडे आपण म्हणतो, मात्र दुसरीकडे तीच संस्कृती बिघडवण्याचे काम काही प्रमाणामध्ये होते. या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जुनं जे मंदिर आहे त्याचे हे दगड आहेत, हे विखुरलेले आहेत. वास्तविक या ठिकाणी जतन होणं गरजेचं होतं. या ठिकाणच्या दगडांचं संचय एका ठिकाणी राहायला हवा होता. मात्र या मंदिराच्या परिसरामधील माती काढताना यामध्ये काही घबाड सापडते की काय अशी कदाचित त्यांना शंका असावी. त्यामुळेच या ठिकाणी त्यांनी माती काढलेली आहे. इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती असताना या ठिकाणची माती काढण्याची काही गरज नव्हती. ती का काढली जाते? केवळ या ठिकाणी आपल्याला काही जुनं घबाड मिळतंय का, हाच कदाचित त्यांचा हेतू असावा. एकंदरीतच काळाच्या ओघात लुप्त झालेला हा ऐतिहासिक वारसा पाणी टंचाईच्या निमित्ताने आपणा सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध झालाय. या मंदिरावर किंवा मस्जिदीवर नक्की हक्क कोणाचा आहे हे जरी आपल्याला माहीत नसलं तरी या ठिकाणी असे काही कोरीव दगड आहेत की ते दगड जतन करणं गरजेचं आहे. कदाचित ते दगड चोरी जाऊ शकतात. अतिशय चांगलं नक्षीकाम केलेलं या ठिकाणी दगड आहेत. ह्या दगडांचं जर जतन केलं नाही तर हे दगड कुणीही चोरून नेऊ शकतं, ही वस्तुस्थिती आहे. पुरातत्व विभागाने याची पाहणी करून या दगडांचं, या मस्जिदीचं किंवा मंदिराचं जतन करायला हवं किंवा जे काही दगड आहेत त्या दगडांचंही जतन करायला हवं. या ठिकाणी हा जो घुमट आहे हा मंदिराचा आहे का मस्जिदीचा आहे हा एक संशोधनाचा भाग आहे. परंतु या लावलेल्या विटा असतील, त्या ठिकाणी मध्ये लावलेल्या बांधकामासाठी वापरलेलं जुन्या काळातील माती असेल किंवा चुना असेल, 2 दगडी 2 विटा आजही भक्कमपणे आहे. या ठिकाणी हे मंदिर पाण्यामध्ये पूर्ण डुबलेलं असतं. मात्र चिरेबंद मंदिर असणाऱ्या 2 दगडी या एकमेकाला घट्ट पकडून धरलेल्या आहेत. महाराष्ट्राची संस्कृती जतन करण्याचं काम खऱ्या अर्थाने जुनी लोक, जुनी परंपरा कायम करत आहे. आजही तो ठेवा आपण सगळ्यांनी जपायला हवा. आपल्या महाराष्ट्रामधील ही जी मंदिरं आहे, जुन्नर तालुक्यातील ही मंदिरं आहेत, ही जतन करण्यासाठी, याची जोपासना करण्यासाठी, याची माहिती घेण्यासाठी फारसं पुढे कोणी आलेलं दिसत नाही. या ठिकाणी आपण पाहू शकतो या जुन्या मंदिराची काय अवस्था झालेली आहे. या ठिकाणी
कोणीतरी स्वयंपाक केलेला आहे. या ठिकाणी कदाचित मासे पकडून खाल्लेही असतील. मात्र असंच जर इतर देशामध्ये कुठं घडलं असतं किंवा इतर ठिकाणी काही हा विषय झाला असता तर लोकांनी हा विषय डोक्यावर घेतला असता. मात्र अशा पद्धतीनं या वास्तूंची जी कुचंबना होते, ज्या आपण या ठिकाणी पाहू शकतो. कोणीतरी या ठिकाणी मीठ आहे. कदाचित ह्या नदीच्या पात्राजवळ आपण आलो असल्यामुळे या ठिकाणी मासे पकडून मासे खाण्याचे लोक आनंद लुटत असतील. ज्यावेळेस आपण एखादा आनंद लुटतो, ज्या ठिकाणी आपण बसतोय त्या वास्तूचं महत्त्व काय आहे हे सांगणं, जतन करणं सगळ्यांची जबाबदारी आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. जुन्नर तालुक्यामध्ये अनेक माणसं आहेत, अनेक काही संस्था आहेत की त्यांना पुरातन वस्तूंबद्दल, पुरातन गोष्टींबद्दल आनंद आहे. त्या समजून सांगणं, समजून घेणं यातही आनंद आहे. मात्र या वास्तूकडे या ठिकाणी कोणाचं लक्ष आहे की नाही हाच सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय. मी कसा घडलो, मी कसा वाढलो, माझी संस्कृती कशी वाढली, माझ्या जुन्या आजोबांनी पंजोबांनी आपलं कर्तृत्व नेतृत्व कसं जपलं याचाही आपण विचार करतो. आपल्या पूर्वजनांनी केलेल्या उद्या असतील ज्या वास्तू असतील किंवा आपली संस्कृती असेल हे त्यांनी जे जतन केलेलं आहे याच्यावर वास्तविक अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शासनानेही या वास्तू असतील, जुनी संस्कृती असेल या जपण्याचा प्रयत्न करायला हवा. मात्र दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. जुनी संस्कृती आहे त्या संस्कृती जतन करण्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न व्हायला हवा. तो होत नाही, तो होणार आहे का नाही, शासन याकडे लक्ष देणार आहे का नाही, याही सवाल, अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात. माणूस संकटात सापडला की देव पाण्यात बुडवतो आणि आपल्या संकट देव निवारण करेल अशी अपेक्षा करतो. आज या ठिकाणी तशीच परिस्थिती आहे. ही मंदिरं, ही मस्जिदं पाण्यामध्ये बुडली जातात. याच्यामुळे सगळ्या जनतेचं कल्याण होते. आज दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ही मंदिरं उघडी झाली आहेत. त्याचं वैभव काय नेमकं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन कुंदन डंबरेसह सुरेश वाणी, आपला आवाज, माणिकगाव. तर हे होते आजचे विशेष बातमीपत्र. पाहत रहा आपला आवाज, हक तुमची साथ आमची. धन्यवाद.